हजाराची भरती करतोय, मी भरती थांबवली आहे का? मी 100% भरती करतोय 30,000ची. मग तुम्हाला ऑब्जेक्शन नेमकं कशावर आहे? मला प्री प्रायमरी करायचं आहे. शिक्षक भरती हे बघा, पवित्र पोर्टलची सगळी जी सिलेक्शन आहे हे 100% पूर्ण झालेलं आहे. पवित्र पोर्टल ओपन केलेलं आहे. तुमची माहिती जी कन्फर्म करायला लागते पवित्र पोर्टलवर, ही कन्फर्मेशनची स्टेज पूर्ण झालेली आहे. आता प्रत्यक्ष भरतीची सुरुवात ही एकंदर जे 36 जिल्हे आहेत त्या 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांनी त्यांचं रोस्टरचं चेकिंग पूर्ण केलेलं आहे. त्याच्यामुळे 20 जिल्ह्यांचं पोर्टल मी ओपन करायला सांगितलेलं आहे. शाळांच्या खाजगीकरणाचा कुठलाही निर्णय हा शासनाने घेतलेला नाही आहे. आणि शिक्षक संघटना जर याच्यावर बोलत असतील तर त्यांनी गव्हर्नमेंटचा GR वाचला की नाही ही माझ्या मनामध्ये शंका आहे. एका शिक्षकाला 1-1 लाख रुपये पगार असतो आणि समोरच्या मुलाला बसायला बेंचीस नसतात. त्या ठिकाणी वरून छप्पर गळत असतं. कारण शाळांची संख्या एवढी झालेली आहे की जिल्हा परिषदेला ह्या शाळा मेंटेन करणं अशक्य झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे शाळांना जो पैसा दुरुस्तीसाठी लागतो हा पैसा देण्यासाठी जर कंपन्या पुढे आल्या तर त्यांनी त्या शाळांचा मेंटेनन्स बघावा, शाळांना चांगल्या त्यांच्या इमारती दुरुस्त कराव्या, मुलांना चांगले कॉम्प्युटर्स द्यावे. आणि हे करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या आजसुद्धा शिक्षणावर खर्च करतात. फक्त यांचे पैसे हे वेगवेगळ्या NGOजकडे जातात आणि ते जे पैसे आहेत हे NGO वेगवेगळे उपक्रम हे विद्यार्थ्यांसाठी तयार करतात ज्याचा शिक्षणासाठी खूप मोठा उपयोग होतो असं बिलकुल नाही. काही लोक व्हिडिओज तयार करतात, काही लोक ॲप तयार करतात, काही लोक 5,000 मुलांपर्यंत जातात, काही लोक 10,000 मुलांपर्यंत जातात. महाराष्ट्रातल्या मुलांची एकंदर संख्या ही 2 कोटीपेक्षा जास्त आहे. मुलांसाठी जर काय करायचं असेल तर ते सर्व लोकांसाठी एका वेळेला झालं पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे. आणि ही ताकद महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्र भारतातलं सगळ्यात मोठं औद्योगिक राज्य आहे आणि या औद्योगिक राज्यामध्ये काम करणाऱ्या कंपन्यांकडे CSRचा मोठ्या प्रमाणात निधी असतो. तो महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये सुद्धा खर्च केला जातो. तो जर महाराष्ट्रातल्या या ज्या ग्रामीण भागातल्या शाळांवर खर्च झाला तर निश्चितपणे त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर दुरुस्त होऊ शकेल. याच्यामध्ये कुठल्याही खाजगी शाळेचा समावेश नाही आहे. आमच्याकडे जिल्हा परिषद शाळा नंबर 1, 2, 3, 4 अशी त्यांची नावं असतात. जर त्याच्यामागे एखाद्या ट्रस्टचं नाव आलं याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की कुठल्याही गुन्हेगारी स्वरूपाच्या कंपन्यांना याच्यामध्ये भाग घेता येणार नाही. त्याच्यामुळे कुठल्या कंपन्यांकडून CSR घ्यावा याच्यासाठी सुद्धा कमिटी आहे. सुप्रियाताई राजकारणासाठी बोलणं योग्य आहे. सुप्रियाताई माझ्या मोठ्या बहिणीसारखा मान आम्ही त्यांना देतो, वयाने माझ्यापेक्षा लहान असल्या तरी. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, वाईनवरचा कर कमी करण्याचा निर्णय कोणी घेतला? वाईन सर्वसामान्य मॉलमध्ये विकण्याचा निर्णय कोणी घेतला? त्याला आपण शेतकऱ्यांचा हित म्हणून तो निर्णय घेतला ना. आणि म्हणून कोणाबद्दल काय बोलायचं, कुठे टीका करायची याला मर्यादा आहे. वाईन कंपनीला कधीही शिक्षण खातं विकलं जाणार नाही. मी स्वतः पालकमंत्री आहे मुंबईचा. मुंबई सगळ्यात मोठा आहे रिअल इस्टेटमध्ये भारतामधल्या. अजून एकाही डेव्हलपरला मी भेटलेलो नाही. आम्ही गरीब लोकांसाठी काम करतो. हे विचार आम्हाला पटत नाही. आणि एवढी वर्ष मी पवारसाहेबांच्याबरोबर काम केलं, त्यांना दीपक केसरकर म्हणजे काय हे निश्चितपणे माहिती आहे. आणि त्याच्यामुळे अशी टीका निदान मी ज्या खात्याचा मंत्री आहे त्याच्यावर तरी करता कामा नये. पॉलिसी चुकल्या माझ्या नाही चुकल्या खाजगी शाळांच्या बाबतीत. आजसुद्धा मी एक कमिटी नेमलेली आहे की खाजगी शाळांना कशा रीतीने मजबूत करता येईल. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज मी ज्यावेळेला शाळेमध्ये जायचो, मी चांगल्या घरातला मुलगा असेल तर मी माझी फी भरत असतो. गरीब जो मुलगा असेल तो EBCचा फॉर्म भरायचा आणि त्याचे पैसे शासन भरत होते. ही सिस्टीम कोणी आणली? शिक्षकांचे पगार द्यायची तुम्हीच तर आणली ना. आणि त्याच्यामुळे साधा म्हणजे ज्याला फी भरण्याची कॅपॅसिटी आहे आणि ज्याला सरकारी शाळामध्ये जायचं आहे त्याला सुद्धा चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर मिळत नाही, कारण त्यांच्याकडे फी येतच नाही. त्यांना येतो काय? शिक्षकांचा पगार येतो, मेंटेनन्ससाठी पैसे येतात, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यासाठी पगाराला पैसे येतात. पण इन्फ्रास्ट्रक्चरचं काय? शाळामध्ये चांगल्या सुविधा नको का? तिथं फॅन नको का?
तिथं चांगलं फर्निचर नको का, तिथं चांगली लायब्ररी नको का? मग ज्यांना पैसे देण्याची ज्यांची कॅपॅसिटी आहे आणि जे पालक स्वतःहून म्हणतात की आमच्याकडून पैसे घ्या, आमच्याकडून इमारतीसाठी निधी घ्या, परंतु तो निधी त्यांना घेता येत नाही. उद्या त्यांचं ऑडिट निघतं. एक जिल्हा परिषदेची उत्कृष्ट शाळा बनवली होती तुमच्या पुणे जिल्ह्यामध्येच, त्याच्यावर वाबळेवाडी ना, त्या वाबळेवाडीवर काय झालं? वाबळेवाडीतल्या त्या शिक्षकावर कारवाई झाली. का कारवाई झाली? तर त्यांनी त्याची शाळा चांगली बनावी म्हणून वेगवेगळ्या कंपन्यांनी निधी दिला. त्याच्यावर केस, त्याला ट्रान्सफर करण्यात आलं. त्याचा काही दोष होता का? त्याने ऑडिटसुद्धा केलेलं होतं. त्यांनी घेतलेल्या पैशाचं ऑडिट केलं होतं. एकन एक रुपया हा त्या शाळेवर खर्च केलेला होता. मग ते जे उदाहरण आहे ते समोर घेऊन जर आम्ही निर्णय घेतला की कंपन्या शाळा सुधारण्यासाठी पैसे देऊ शकतील, ऑफिशियली देऊ शकतील, आणि मग शिक्षकांच्यावर त्याचा दोष नाही येणार. मग ह्या ज्या संघटना आहेत त्यांनी वाबळेवाडीचं जाऊन बघितलं नाही का? वाबळेवाडीतल्या शिक्षकांच्या मागे किती शिक्षक संघटना उभ्या राहिल्या. आणि म्हणून मी सर्व शिक्षक संघटनांची मीटिंग घेणार आहे आणि मीटिंग घेऊन मी स्पष्ट त्यांना विचारणार आहे की तुम्हाला मुलांना शिकवायचं आहे की तुम्हाला असे हे काहीतरी करायचं आहे. आज मी पहिल्यांदा मंत्री झाल्यानंतर डिक्लेअर केलेलं होतं 1 वर्षाच्या आत शिक्षकांचे सगळे प्रश्न सोडवतील. मी जेवढे प्रश्न सोडवले, महाराष्ट्राचा संपूर्ण इतिहास काढा आणि एवढे पैसे कुठल्याही शिक्षण मंत्र्यांनी शिक्षकांसाठी खर्च केलेले दाखवा. मागणी केलेली प्रत्येक मागणी मान्य केली. केंद्रप्रमुखांच्या जागा रिकामी होत्या, भरती सुरू केली. 30,000 शिक्षकांची भरती केली. टप्पा अनुदानावर शाळांना टप्पा अनुदान मिळत नव्हतं. 1100 कोटी रुपये खर्च करून टप्पा अनुदानावर शाळा आणल्या. शिक्षकांना शासकीय नोकऱ्यांमध्ये संधी मिळत नव्हती, तिथं 50च्या वर शिथिल करा अट म्हणून सांगितली, ती अट शिथिल केली. जे करणं शक्य होतं प्रत्येक गोष्ट. अनेक ठिकाणी तुकड्यांवरचे शिक्षक होते, त्यांना टप्पा अनुदानांवर आणलं. काय केलं नाही ते मला विचारा. आणि हे केल्यानंतर साधा एक निर्णय असेल जो मुलांच्या हिताचा आहे तो न समजून घेता तुम्ही मोर्चे काढणार, त्याच्यासाठी 5-5 हजार रुपये तुम्ही कॉन्ट्रीब्युशन काढणार. कुठली पद्धत आहे ही? राजकारण करत असले तर हे स्टेटमेंट देणारे पुढारी आणि ह्या संघटना यांची मिलीभगत असण्याची शक्यता आहे. आता नागरिकांनी जागृत होण्याची गरज आहे. माझं स्पष्ट म्हणणं आहे की माझा मुलगा हुशार झाला पाहिजे. शिक्षण खाणं हे विद्यार्थ्यांसाठी आहे. श्रेय आहे, त्यांच्याबद्दल मला आदर आहे, परंतु शिक्षण खातं हे विद्यार्थ्यांसाठी आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारलाच पाहिजे. शाळांच्या एकंदर स्थिती सुधारलीच पाहिजे. हे शिक्षण मंत्री म्हणून माझं ठाम मत आहे आणि त्याची मी अंमलबजावणी करणार. ज्यांच्यामध्ये गैरसमज असतील त्यांना बोलवून घेईन, परंतु विद्यार्थ्यांच्या हिताच्या आड कोणी येत असेल तरी ते सहन केलं जाणार नाही. राजकारण करतात असं तुमचा थेट आरोप आहे? हे बघा, मी कोणावरही आरोप केलेला नाही. मी सांगितलं होतं तुमचे जे प्रश्न असतील ते तुम्ही मांडा. मुलांसाठी दर्जेदार शिक्षण द्यायचं की नाही हा निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल तर तो महाराष्ट्रातल्या सांगा की आम्हाला मुलांना शिकवायचं नाही, आम्हाला गावात जाऊन राहायचं नाही आहे. राहायचं नाही ना तुम्हाला गावात? जनतेला सांगा आम्हाला गावात राहायचं नाही आहे मग. आणि मग शिक्षक गावामध्ये राहायला लागला, आपोआप मुलं शाळेमध्ये यायला लागणार. शिक्षक राहणार तालुक्याच्या प्लेसमध्ये आणि मुलं. हे बघा, भत्ते बंद करायचा मी निर्णय घेतलेला नाही, परंतु मी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला किलोमीटरचं मी रिलॅक्सेशन देतो आणि ते नको असेल तर मग असले मोर्चे काढत राहा, माझी काही हरकत नाही. मी जे मोर्चा माझा ऐका, 1 मिनिट मला सांगून द्या. 3,000 कोटी रुपये नुसते मी गावामध्ये राहण्याबद्दल देतो. 3,000 कोटी रुपये. त्यांनी तरी म्हणायचं आम्हाला गावात राहायचं नाही, तुम्ही 3,000 कोटी मुलांवर खर्च करा, मला 1 रुपया कंपनीकडून मागायची गरज नाही. 3,000 कोटीमध्ये माझ्या सगळ्या शाळा दुरुस्त होणार. दरवर्षी 2,400-2,500 कोटी रुपये झाले. एक-एकटे विचारा. भत्ता बंद करा. आता तुम्हीच मला विचारलं ना, तुम्हाला तळमळ आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल, मग हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. तुम्हाला गावात राहायचं नाही, भत्ता घेऊ नका. माझ्याकडे 3,000 कोटी रुपये वाचणार. 3,000 काही लोक राहतात, काही चांगले असतात, ते गावातच राहतात, ते मुलांची सेवा करतात, सगळेच मुलांची सेवा करतात. मी त्याच्याबद्दल कोणावर आरोप करणार नाही. पण त्यांनी हा एक निर्णय घेतला की आम्हाला भत्ता नको, आम्ही तालुक्याच्या ठिकाणी राहतो, आम्ही आमच्या खर्चाने शाळेमध्ये जातो. सगळ्या शाळा मी शासनाच्या खर्चाने दुरुस्त करतो. CSR फंडामधून शाळांना मदत करता येणार आहे, पण त्या मदत केलेल्या कंपनीचं नाव शाळेला लागणार. अशा यामुळं त्या कंपनीचा अधिकार शाळेत वाढणार. शाळेत आमचं GR वाचून बघा. स्कूल कमिटीवर कुठलाही अधिकार नाही. स्कूल कमिटी काम करू शकते. शिक्षकांचा पगार आम्ही देणार आहोत. असं नाही होते सर. कुठला? स्थानिक लेवलला जर विचार केला तर हे शक्य होणार नाही. असं का शक्य होणार नाही? कंपनीला काय करायचं आहे हो तुमच्या शाळेमध्ये ढवळाढवळ करून?
ते आपला टी व्ही आम्ही दिलेला व्यवस्थित आहे की नाही ते बघणार. मेंटेनन्स झाला पाहिजे. आम्ही टी व्ही दिलेले अनेक ठिकाणी टी व्ही कुठेतरी गेलेले आहेत. कोणाचं तरी लक्ष पाहिजेच ना शाळेवर. त्यांनी शाळेला चांगल्या बेंचेस दिल्या, त्या कंपनीचा बेंच मोडला, कंपनी त्यांच्यावर केस घालणार. गव्हर्नमेंटला एवढा वेळ नसतो त्यांच्यावर केसेस घालायला, ते दर्जेदारच घेणार. बघा मुंबईमध्ये टॉयलेट बांधून दिले आहेत हिंदुस्तान युनिलिव्हरने. टॉयलेट्स जाऊन बघा केवढ्या सुंदर आहेत. तिथे ATM मशीन्स आहेत, तिथं वॉशिंग मशीन्स आहेत. मग ते का करू शकतात, आमची लोकं का करू शकत नाही? कारण त्यांच्याकडे स्वतःची मशिनरी असते जे हे सगळं बघू शकतात आणि त्यांच्याकडे डेडिकेटेड टीम असते जे CSRचे पैसे व्यवस्थित खर्च झाले की नाही ते बघतात. कारण त्यांचे घामाचे पैसे आहेत, ते फुकट झालेले त्यांना अजिबात चालत नाही आणि त्यांना मुलांबद्दल आस्था आहे म्हणून शिक्षणावर एवढा खर्च करतात ना. याच्याबरोबर अजून एक प्रश्न, समूह शाळांचा जो काही एक घाट घातला जातो, समूह शाळांचा अजूनही म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या मुळशी सारखा तालुका असेल की तो दुर्गम भागामध्ये येतो किंवा आंबेगाव खेड या भागातले जे आदिवासी जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये दळणवळणाच्या सोयी सुविधा नाहीयेत, तिथं पाड्यांवरती शाळा आहेत. मग या शाळा बंद केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचण्याची आपण काय जबाबदारी घेणार आहोत किंवा त्यांनी शाळेत यायचं कसं? या एका कारणामुळे म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशा अनेक शाळा आहेत की जिथं दळणवळणाच्या सोयी सुविधा नाहीयेत आणि या शाळा जर आपण समूह शाळा जर करणार असू तर मग त्या विद्यार्थ्यांचं काय? एक गोष्ट मी स्पष्टपणे संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो, सर्व संघटनांना सांगू इच्छितो, एकही शाळा बंद करण्याची ऑर्डर आम्ही दिलेली नाही आहे. मुळात असं आहे की जिथं समूह शाळेमध्ये मुलांना जायचं असेल तिथं त्यांच्या वाहतुकीची सोय ही शासनामार्फत करून दिली जाणार आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही बघा, आज जर माझा नातू असेल आणि तो शाळेमध्ये जात असेल आणि मी त्याला सांगितलं की गाडीमधून शाळेत जा, तो नाही म्हणून सांगतो मी माझ्या स्कूल बसमधून जाणार. कारण स्कूल बसमध्ये त्याचे मित्र असतात, सवंगडी असतात आणि त्याच्यामुळे त्याला त्या स्कूल बसमधूनच जावंसं वाटतं. मग जर शहरामध्ये ही सुविधा आहे तर ग्रामीण भागामध्ये ही सुविधा का नसावी? आम्ही एकही शाळा बंद करणार नाही असं लिहिलेलं आहे त्या GRमध्ये, एकही शाळा बंद करणार नाही. मग तुमचं आंदोलन कशासाठी? मला तर असा प्रश्न आहे की मला आता प्री प्रायमरी करायची आहे, त्याच्यामुळे 5 वर्ग हे प्री प्रायमरीचे असणार. त्या प्री प्रायमरीच्या मुलांना मी दुसरीकडे थोडंच घेऊन जाणार आहे. एक जो मुलांच्या बाबतीत सर्वे झाला तो सर्वे तुम्ही व्यवस्थित वाचून बघा की जर सामूहिक आपल्याला वाचन करायचं असेल तर ही जी एक मुलं आहेत यांचं परफॉर्मन्स हा फक्त 8% आसपास आहे आणि तोच मोठ्या शाळेमध्ये काम करणाऱ्या मुलांचा 52% आहे. हा प्रत्येक बाबतीत आहे. इंग्रजीच्या बाबतीत प्रोग्रेसमध्ये हेच आहे. म्हणजे मुलांनी 30-30, 40-40% मागे राहायचं, मुलांनी 25%, 50% मागे राहायचं. हा मुलांवर अन्याय नाही का? उद्याची पिढी घडवायची आहे ना. आणि मग तुमचं राजकारण त्याच्यामध्ये काय आहे? मुलं शिक्षकांचे सगळे हे प्रोटेक्टेड आहेत. आज 30,000ची भरती करतोय मी, भरती थांबवली आहे का? मी 100% भरती करतोय 30,000ची. मग तुम्हाला ऑब्जेक्शन नेमकं कशावर आहे? मला प्री प्रायमरी करायचं आहे. सर, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून अडचणी येत आहेत. अजून 2-3 दिवसाची मुदत वाढवून देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होती. शिक्षक भरती नाही तर काय? शिक्षक भरती हे बघा, पवित्र पोर्टलची सगळी जी सिलेक्शन आहे हे 100% पूर्ण झालेलं आहे. पवित्र पोर्टल ओपन केलेलं आहे. तुमची माहिती जी कन्फर्म करायला लागते पवित्र पोर्टलवर ही कन्फर्मेशनची स्टेज पूर्ण झालेली आहे. आता प्रत्यक्ष भरतीची सुरुवात ही एकंदर जे 36 जिल्हे आहेत त्या 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांनी त्यांचं रोस्टरचं चेकिंग पूर्ण केलेलं आहे. त्याच्यामुळे 20 जिल्ह्यांचं पोर्टल मी ओपन करायला सांगितलेलं आहे. माझा विचार असा होता की एका वेळेला सगळं पोर्टल ओपन करावं जेणेकरून विद्यार्थ्यांना चॉईस राहील कुठल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जायचं आहे ते. हे करण्यापूर्वी मी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला होता शिक्षकांच्या संदर्भात. त्यांना जिथं जिथं बदल्याचा त्यांनी चॉईस दिलेला होता तिथं सगळ्यांना बदल्याचा चॉईस देऊन त्यांना तिथं घेतलेला आहे. आणि त्या रिकामी जागांवर मी नवीन शिक्षक भरती करतो आहे. एवढं शिक्षकांसाठी केल्यानंतर साधं येऊन भेटून हे प्रत्यक्षात काय एवढं विचारणं तरी त्यांचं कर्तव्य होतं. विचारलं का? हे बघा, आता 30,000 शिक्षकांची भरती पूर्ण होणार. 1 मिनिटसुद्धा ती भरती थांबवायची माझी तयारी नाही. कारण मी बदल्या अलाव केलेल्या होत्या आंतरजिल्हा. का आंतरजिल्हा बदल्या अलाव केलेल्या होत्या? तर आमचं पोर्टलचं काम मे महिन्यामध्ये पूर्ण होणार होतं. त्याला कोर्टाचा स्टे आल्यामुळे पुढे ते 3 महिने गेल्यामुळे अनेक शाळांवर शिक्षक नाही आहेत.
शिक्षणामध्ये संधी मिळावी म्हणून मी मुलांचं नुकसान करणार नाही, तिथं शिक्षक देणारच 100%. सर, शिक्षक राजकीय संघटनेचा प्रश्न जो आहे मोर्चा, का? सर, जो मोर्चा काढला जातोय त्या मोर्चेत सरकारला मतदान करणार नाही अशी शपथ घेतली जाते शिक्षकांकडनं. हे अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं, हे उत्कृष्ट राजकारणाचा नमुना आहे. अवश्य घ्या. तुमचं ज्या वेळेला पेन्शनचा प्रश्न होता त्याच्यासाठी आम्ही कमिटी नेमलेली आहे. प्रत्येक ह्याच्यावर तुम्ही जर सरकारला धारेवर धरणार असाल तर मी त्या गावागावामध्ये जाऊन जागृती करेन. विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आहे, शिक्षकांसाठी शिक्षण खातं नाही. शिक्षक हे सरकारी नोकर आहेत आणि सर्व सरकारी नोकरांना जी बंधनं आहेत ती शिक्षकांना सुद्धा आहेत. सरकारी नोकरांना जेवढ्या सुविधा देतो आम्ही शिक्षकांना देतो. मी शिक्षकांचा अतिशय आदर करतो, परंतु अशा रीतीने जर करणार असतील तर आम्हाला जागृती गावागावामध्ये जाऊन करायला लागेल. शिक्षक ज्या गावामध्ये राहणार नाही त्या गावामध्ये सांगायला लागेल की त्यांना आम्ही एवढा भत्ता देतो, त्यांना कंपल्सरी राहायला लावा म्हणून, आणि त्यांनी तिथं राहावं, मुलांना चांगलं शिक्षण द्यावं आणि मोर्चे अवश्य काढावे. मोर्चे हे लोकशाहीचं हे आहे, परंतु मुलांचं आधी शिकवलं पाहिजे आणि नंतर मोर्चे काढले पाहिजे. मुलांवर माझ्या कुठलाही अन्याय झाला तर तो अन्याय तेवढा मी सहन करणार नाही. बाकी गुरुजनांबद्दल मला 100% आदर आहे. आवश्यकता असेल मी वाकून नमस्कार सर, करेन. एक राज्य एक ड्रेस अहो, संघटना झाल्यामुळे संघटना जर राजकीय पक्षांशी संलग्न व्हायला लागल्या तर मग त्या संघटनेला अर्थ काय राहतो? संघटना ही आपल्या मेंबर्स आहे. काय तुम्ही गणवेशची योजना जाहीर केली होती ना, हे गणवेशची ते मिळालंच नाही अनेकांना. हे बघा, गणवेशाचे पैसे हे त्या स्कूल कमिटीकडे त्यावेळेलाच ट्रान्सफर केलेले आहेत. बुटाचे आणि सॉक्सचे पैसे सुद्धा त्या कमिटीकडे, म्हणजे त्यांची शिक्षकांची आणि पालकांची मिळून एक कमिटी असते, त्याच्याकडे पैसे ट्रान्सफर केलेले आहेत. किती लोकांनी खरेदी केले नाही गणवेश त्याची चौकशी केली जाईल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कारण पैसे पाठवून एवढे दिवस झाल्यानंतर सुद्धा गणवेश, शूज आणि सॉक्स घ्यायला पाहिजे होते. आता आम्ही नवीन धोरण करतोय, त्यानुसार महिला बचत गटांकडून गणवेश शिवून घेतले जातील आणि ते वेळेवर विद्यार्थ्यांना पोचवले जातील. अनेक ठिकाणी मी असं बघितलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या पाठीमागचा बोजा कमी व्हावा म्हणून आम्ही त्यांना एकच पुस्तक दिलेलं आहे, तरी पण त्याच्यावर सुद्धा अनेक ठिकाणी लक्ष दिलं जात नाही. मुलं आणि 10-20 वह्या घेऊन शाळामध्ये येतात आणि बोजा तेवढाच राहतो. ही जबाबदारी सुद्धा शिक्षकांची आहे. मी आता परिषदेला जातोय, तिथे मी या सगळ्या सूचना देईन. मी अजिबात संघटनांच्या विरोधात नाही, मी सगळ्या संघटनांना बोलवून घेईन चर्चेसाठी, परंतु या बाबतीत अतिशय स्ट्रिक्ट आणि सरकारला मतदान करणार नाही असं म्हणणं म्हणजे याचा अर्थ याच्यामागे कुठला तरी राजकीय पक्ष आहे, हा 100% लक्षात घ्या. आणि अशा तऱ्हेने करण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या क्वालिटी एज्युकेशनवर अधिकचं लक्ष हे शिक्षकांनी केंद्रित करावं, मुलांसाठी चांगलं काम करावं. माझ्या 100% शुभेच्छा त्यांना आहेत.